आपल्याला कॅश व्हाउचर म्हणजे रोख प्रमाणक पाहिजे. द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसीट इज कॉल्ड कॅश व्हाउचर. म्हणजेच काय, रोख पैसे घेते वेळी रोख पैसे देते वेळी रोख प्रमाणक तयार केलं जातं. व्हेन द अमाऊंट इज स्पेंड इन कॅश वन शूड प्रिपेअर अ व्हाउचर. जेव्हा रोख पैसे खर्च केले जातात तेव्हा व्हाउचर तयार केलं जातं, प्रमाणक तयार केलं जातं. इफ एनी डॉक्युमेंट फ्रॉम द पे इज ऑब्टेन then itself can be treated as voucher. It may be prepared for the payment. An external document may be attached to the same. जेव्हा हे तयार केलं जात असतं डॉक्युमेंट, जे पैसे दिले जात असतात त्यावेळी हे पेमेंट तयार केलं जात असतं, पण त्यासाठी एक्सटर्नल डॉक्युमेंट त्याला जोडलं जात असतं. इट इज अ डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच एंट्रीज विल बी मेड इन द कॅश बुक. आणि या डॉक्युमेंटचा उपयोग, कॅश व्हाउचरच्या डॉक्युमेंटचा उपयोग कॅश बुकमध्ये नोंद करत असताना व्हाउचरचा उपयोग केला जातो. तर कॅश व्हाउचर कसं आहे बघा, मध्यभागी कॅश व्हाउचर लिहायचं आहे. कंपनीचं नाव, पत्ता, डेट, GSTIN नंबर असणार आहे. पे टू, ज्याला पैसे दिले त्याचं. आणि अकाउंट ऑफ म्हणजेच काय, ज्या कारणासाठी डेबिट अकाउंट म्हणजे नावे, खाते, अंकी आणि अक्षर रक्कम, प्रिपेड बाय, पास बाय, रिसिव्ह, सिग्नेचर एवढं येणार आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे टॅक्स इनवाईस. म्हणजेच काय, रोख पावती. टॅक्स इनवाईस इज अ डॉक्युमेंट प्रिपेड बाय द सेलर टू इन्फॉर्म द बायर about the quantity supply, rate, terms of payment at which goods are supplied, trade discount if any allowed, CGST, SGST and all the total amount payable by him. म्हणजेच काय, टॅक्स इनवाईस म्हणजे कर पावती ही दस्तऐवज तयार केला जातो. कोण, विक्रेता हा ग्राहकाला माल देत असताना त्याचा मालाचा पुरवठा, त्याचा दर, माल कितीचं रकमेचं पाठवलेला आहे, ते कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंटनं कसा पाठवला आहे, CGST, SGST काय आहे, किती रक्कम देणं आहे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असते टॅक्स इनवाईसमध्ये. इट इज परचेस व्हाउचर ऑर इनवर्ड इनवाईस फॉर द बायर. जे माल खरेदी करतो त्या ती पावती म्हणजे काय, टॅक्स इनवाईस आहे, तो परचेस बुकमध्ये नोंद करतो. सेल्स इनवाईस आउटवर्ड इनवाईस फॉर द सेलर. आणि सेलर माल विकला आहे त्याचे नोंद आउटवर्ड इनवाईस म्हणून सेल्स बुकमध्ये नोंद करतो. एंट्रीज इन द परचेस बुक्स आर मेड ऑन द बेसिस ऑफ परचेस इनवाईस रिसिव्ह. म्हणजे परचेस बुकमध्ये नोंद केली जाते ती कशी, तर परचेस इनवाईस म्हणून माल खरेदी केला म्हणून त्याची नोंद केली जाते. एंट्रीज इन द सेल्स बुक आर मेड ऑन द बेसिस ऑफ सेल्स इनवाईसेस. आणि माल विकला म्हणून जे नोंद केली जाते त्यावेळेस सेल्स इनवाईसमध्ये त्याची नोंद केली जाते सेल्स बुकमध्ये. टॅक्स इनवाईस इज सेंड बाय द सेलर टू द बायर अँड गुड्स आर सप्लाइड बाय द हिम. म्हणजेच टॅक्स इनवाईस कोण कोणाला देतो, तर टॅक्स इनवाईस ही विक्रेता हा खरेदीदाराला देतो आणि मालाचा पुरवठा केल्याबद्दल दिला जात असतो. असं हे टॅक्स इनवाईस कर पावती आहे. मग टॅक्स इनवाईस कसा केला जातो, सुनील जनरल स्टोअर्स असं मध्यभागी दिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा डेट असणार आहे, GSTIN नंबर असणार आहे, कॅश बिल नंबर असणार आहे, कस्टमर नंबर, ज्याला मालाचा पुरवठा केला कस्टमर नंबर, नाव, त्यानंतर ॲड्रेस असणार आहे. त्यानंतर कॉलम आहेत ते 9 कॉलम आहेत. सिरियल नंबर, पर्टिक्युलर, तपशील, HSN नंबर असणार आहे, म्हणजे टॅक्स नंबर असणार आहे. रेट, दर, क्वालिटी, टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST, टोटल अमाऊंट हे त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि हा HSN नंबर आहे तो 10 कडे असणार आहे. रुपीज म्हणजे अक्षरी रक्कम असणार आहे. बँकेचं डिटेल, बँकेचं नाव, IFSC कोड असणार आहे, अकाउंट नंबर असणार आहे आणि त्यानंतर सिग्नेचर. असं हे टॅक्स इनवाईस असणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे क्रेडिट मेमो. आता कोण कोणाला देतं, तर क्रेडिट मेमो इज अल्सो नोन ॲज इनवाईस ऑर बिल. एक पावती आहे क्रेडिट मेमो. आता वेन गुड्स आर परचेस ऑन क्रेडिट बेसिस आर सेलर प्रिपेअर टू क्रेडिट मेमो अँड सेंड टू इच कस्टमर अलॉंग विथ द आर्टिकल. म्हणजेच काय, जे माल खरेदी केला जातो उधारीवर किंवा उधारीवर माल विकला जातो त्यावेळी हा विक्रेता खरेदीदाराला देत असतो. वेन मेमो इज इश्यूड टू द बायर इट इज कॉल्ड इनवर्ड इनवाईस अँड द सेम इज ट्रीटेड ॲज आउटवर्ड इनवाईस. ज्यावेळी माल खरेदी केला जातो त्यावेळी तो त्याच्या पुस्तकामध्ये खरेदीदार इनवर्ड इनवाईस म्हणून नोंद करतो या डॉक्युमेंटच्या सहाय्यानं. तर ज्यावेळी सेलर माल विकतो त्यावेळी तो आउटवर्ड इनवाईस म्हणून विक्रेता नोंद करतो. देअर फॉर अ क्रेडिट मेमो इज अ स्टेटमेंट given by the seller to the customer providing detail of goods sold for which certain amount become due from the customer. आता क्रेडिट मेमो हा एक स्टेटमेंट म्हणून विक्रेता खरेदीदाराला पुरवत असतो. मालाचा पुरवठा पुरवला आहे, माल विकला आहे त्याच्या नोंदी म्हणून देत असतो. इन द परचेस बुक अँड सेल्स बुक एंट्रीज आर मेड ऑन द बेसिस ऑफ अँड इनवाईस. परचेस बुक आणि सेल्स बुकमध्ये दोन्हीमध्ये विक्रेत्यानं माल विकला म्हणून त्याची नोंद करणार सेल्स बुकमध्ये, खरेदीदारानं माल खरेदी केला म्हणून त्याच्यामध्ये इनवर्ड इनवाईसमध्ये किंवा परचेस बुकमध्ये नोंद करणार आहे. असं ही क्रेडिट मेमो असणार आहे, त्याचा उपयोग केला जातो. तर रिसीट. तर रिसीट म्हणजे पावती. काय आहे, इन मॉडर्न बिझनेस इन्क्रीज द प्रॉफिट ऑफ बिझनेस सेल गुड्स ऑन क्रेडिट बट द पेमेंट विल बी मेड ऑन फ्युचर डेट. जे माल विकला जातो उधारीवर माल विकला जातो पण लगेच त्याचे पैसे दिले जात नाही.
भविष्यकाळामध्ये दिले जातात त्यावेळी हे रिसिट वापरलं जातं. ॲट द टाईम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर्ड टू एक्नॉलेज द पेमेंट फॉर दिस पर्पज. अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज अ रिसिट. म्हणजेच काय, ज्या रोख पैसे घेतेवेळी जी काय दस्तावेज पोचपावती म्हणून दिली जाते त्यालाच पावती असं म्हटलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट एंट्रीज विल मेड इन कॅशबुक. आणि ह्या डॉक्युमेंटचा उपयोग रिसिटचा कुठं केला जातो तर कॅशबुकमध्ये नोंद करताना रिसिटचा उपयोग केला जातो. काय बघा, रिसिट कशी तयार केली जाते. बालाजी अँड सन्स मध्यभागी नाव लिहायचं आहे, रिसिट नंबर, डेट असणार, GSTIN नंबर असणार आहे. आता ज्यावेळी पैसे मिळणार आहेत ते मिळाले त्याचे नाव द्यायचं आहे. रिसिव्ह विथ थँक्स फ्रॉम मेसर्स, ज्याकडून पैसे मिळाले त्याचं नाव, द सम ऑफ रुपीज, मग ते कसे मिळाले आहेत, कॅश, चेक, DD, NEFT, RTGS ते लिहायचं आहे. नंबर लिहायचं आहे, ते DD असेल तर DD नंबर, चेक असेल तर चेक नंबर, डेट कुठल्या तारखेला कोणावर काढलेला आहे आणि कसे पैसे दिले आहेत, फुल दिलेत का हाफ दिलेत हे लिहायचं आहे. आणि रक्कम लिहायची आहे. आणि स्टॅम्प 5,000च्या पुढे रक्कम असेल तर स्टॅम्प लावायचं आहे, सही करायचे. असं हे रिसिट तयार करायचं आहे. आज आपण इथंच पाहू, त्यानंतर चेक म्हणजे काय हे पुढं पाहूयात. तर अजूनही माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.